माझा आवाज येत असेल प्रत्येकाने टाईप करा ABC, म्हणजे आपल्याला आवाज येतो. मला समजलं पाहिजे की मला ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे हे मला समजलं पाहिजे. प्रत्येकाला आवाज येतोय माझा AV करा, म्हणजे मी ऑडिओ व्यवस्थित ऐकायला मिळालं पाहिजे, व्हिडिओ पण मी दिसलो पाहिजे तुम्हाला व्यवस्थितपणे. तुमचं एकदम आपल्याला आरामशीर आपला हा वेबिनार पूर्ण नॉलेज मिळणार आहे आजच्या वेबिनार मध्ये. मित्रांनो, हा वेबिनार एकदम बहुमूल्य आहे. म्हणजे हा वेबिनार इतका महत्वाचा आहे कारण ह्या वेबिनार मध्ये म्हणजे हा वेबिनार कुठं भारतामध्ये मराठीतच शिकवला जात नाही, परंतु हा कोणत्याच त्याचे क्लास नसतात, कोणत्याही युनिव्हर्सिटीमध्ये नाहीये, म्हणजे एखाद्या कॉलेजमध्ये नाही, आणि आपल्या छोट्याशा शालेय जीवनात पण शालेयमध्ये पण हा अभ्यासक्रम कुठेही नाही. परंतु हा अभ्यासक्रम मी स्वतः डिझाईन केलेला आहे आणि हा डिझाईन केलेला अभ्यासाचा तुम्ही परिपूर्ण नॉलेज घेऊन आपण स्वतःची प्रगती करावी. कारण ह्या प्रगतीमध्ये आणि याला काय काय प्रॉब्लेम येतात, काय काय अडचण येतात, हे मी आज तुम्हाला सर्व सांगणार आहे. आपल्या तुम्ही जाहिरातीमध्ये ऐकलं असेल 3 सिक्रेट सांगणार म्हणून. आज मी तुम्हाला 3 सिक्रेट सांगणार आहे आणि ते सर्वांनी ऐकायचं आहे. प्रत्येक स्टेप बाय स्टेप आपल्याकडे जर वही असेल, नोटबुक असेल तर आपण लिहून ठेवायचं आहे, आणि नोट्स असेल तुमच्याकडे तर मला जे जे पॉइंट असेल ते लिहून ते घ्यायचे महत्वाचं वाटलं तर. आणि जर आणखी जर वाटलं तुम्हाला की एखादा काही प्रॉब्लेम आपला काही अडचण असेल तर ती आपण शेवटी तुम्हाला 10 मिनिटं मी तुम्हाला ती देणार आहे की तुमचे काही प्रश्न असेल तर आपण सर्व चर्चा करूया शेवटच्या 10 मिनिटांमध्ये. तुम्ही ते प्रश्न लिहून ठेवायचे आहे. आजचा वेबिनार इतका महत्वाचा असल्यामुळे आपण आजचा वेबिनार 90 मिनिटं चालणार आहे. आपल्याकडे म्हणजे सहसा 90 मिनिटं आपण हे राखून ठेवायचे आहे. 90 मिनिटापर्यंत हा वेबिनार चालला असल्यामुळं की तुमचं काही महत्वाचं काही काम असेल तर तुम्ही आत्ताच ते तुम्ही थोडं राखून ठेवायचं आणि आपण ह्या वेबिनारसाठी वेळ द्यायचा आहे. कारण हा वेबिनार इतका महत्वाचा असल्यामुळे वेबिनार नाही, हे कार्यशाळाच आहे. याच्यामध्ये नॉलेज खूप मिळणार आहे. म्हणजे आपण टीचिंग करणार आहोत. त्याच्यामध्ये सर्वांनी सर्व लक्षपूर्वक काळजीपूर्वक ऐकायचं आहे आणि लिहून ठेवायचं आहे. मित्रांनो, रिअल इस्टेट बिझनेस म्हणजे काय हे आपण सविस्तर बघणार आहोतच. परंतु रिअल इस्टेट बिझनेस मध्ये एक 3 प्रकार दिलेले आहे आपण: कन्सल्टंट आणि एजंट आणि याला ऍडवायझर म्हणतो. मी माझ्या टेक्निकल लँग्वेज मध्ये मी कन्सल्टंट म्हणतो. तिन्हीचं अर्थ एकच आहे, तिन्हीचं काम सुद्धा एकच आहे, परंतु कोणी एजंट म्हणतं, कोणी त्याला आपण कन्सल्टंट म्हणतो, कोणी ऍडवायझर म्हणतो. पण कन्सल्टंट मी का म्हणतो? कारण हा प्रोफेशनल कन्सल्टंट आहे. इथं म्हणजे सुशिक्षित लोक घेतात आणि यांना सर्व नॉलेज मिळतं आपल्याला. ह्या नॉलेज मधून पैसे कमवायचे आहे. एजंट वगैरे जे असेल त्यांच्याकडे नॉलेज नसतं आणि बरेचसे त्यांचे टेक्निकल आणि स्ट्रॅटेजी नसतात. तर ह्या कन्सल्टंट मध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजी शिकवण्यात येणार आहे आणि स्ट्रॅटेजीज महत्वाच्या असतात. या व्यवसायासाठी स्ट्रॅटेजी जर तुम्ही वापरल्या तर तुम्ही भविष्यामध्ये आणि त्या तुमच्या व्यवसायामध्ये म्हणजे यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. इतका महत्वाचा हा कन्सल्टंट हा शब्द आहे. मी हा कन्सल्टंट शब्द वापरतो. प्रोफेशनल कन्सल्टंट बनायचं आहे आपल्याला, हे तुम्ही लक्षात घ्या. पूर्ण भारतामध्ये या व्यवसायासाठी दररोज 35 लाख ग्राहक आहे. तुम्ही असं लिहून ठेवा, दररोज भारतामध्ये 35 लाख ग्राहक आहे. कस्टमर म्हणजे क्लायंट तुमचे दररोज भारतामध्ये 35 लाख आहे. म्हणून हा व्यवसाय करायचा आहे. एकाचे एक कमेंट आले की आवाज येत नाही. आवाज येत नाही म्हणजे मी तर माझ्याकडे आवाज क्लिअर आहे. बाकीच्यांना आवाज येतोय का माझा? बघा मित्रांनो, मला आवाज येतोय का? ज्यांना आवाज येत नाही, ज्यांना आवाज येतो त्यांनी टाकायचं आहे इथं. प्रत्येकाला आवाज येतो का? एक मिनिट. येत आहे. अक्षय सर, तुमचा काही डिव्हाइसचा प्रॉब्लेम असेल, तुम्ही स्वतःच बघा. तुमचा डिव्हाइसचा काही प्रॉब्लेम असू शकतो आणि आवाज त्यामुळे नसू शकतो, काही नेटवर्क इश्यू असू शकतो. बाकी सर्वांना आवाज येत आहे. तुमच्याच अक्षय सकाटे यांनी त्यांचा डिव्हाइस हे करायचा आहे. मित्रांनो, आणखी एक सांगायचं आहे, या व्यवसायामध्ये प्रामाणिकपणा असणं खूप गरजेचं आहे.
आता प्रामाणिकपणा का गरजेचं आहे की हा व्यवसायामध्ये खूप लाखो करोडोची उलाढाल असते आणि इथं आपण प्रामाणिकपणा जपला तर आपल्याला यश मिळतं. पण ह्या यश मिळवण्यासाठी आपल्याला काही स्ट्रॅटेजी शिकायच्या आहे, काही काय टेक्निक आहे आणि नेमकं काय काय आवश्यक आहे ते आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही यामध्ये ₹1 सुद्धा भांडवल गुंतवण्याची गरज नाहीये, परंतु 3 गोष्टी तुम्हाला गुंतवण्याची गरज आहे. नंबर 1 एनर्जी, नंबर 2 नॉलेज, नंबर 3 टाइम. या 3 गोष्टी जर तुम्ही गुंतवायच्या असेल, त्या 3 गोष्टी जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावं लागणार आहे आणि इन्व्हेस्टमेंट जर नाही केलं तर तुम्हाला इथं म्हणजे यश मिळण्याची शक्यता कमीच आहे. तुम्हाला म्हणजे तिन्ही गोष्टी खूप गरजेचं आहे. मित्रांनो, अतिशय महत्वाचं म्हणजे पुन्हा त्यामध्ये दोन गोष्टीची खूप आवश्यकता असते. नंबर 1 कॅरेक्टर, नंबर 2 कॉन्फिडन्स. जर तुमच्याकडे एखादा क्लायंट आला तर तुमच्याकडे तुमचं कॅरेक्टर चेक करतो आणि तुमचं कॉन्फिडन्स. आता कॉन्फिडन्स कसा येणार आहे? जर कॉन्फिडन्स जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला नॉलेज भरपूर असणं गरजेचं आहे. जर नॉलेज नसेल तर तुमच्याकडे कॉन्फिडन्स येणार नाही. म्हणजे कॉन्फिडन्स साठी नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. जर तुमच्याकडे कॉन्फिडन्स जर तुम्हाला हे करायचं असेल, कॉन्फिडन्स वाढवायचा असेल, तुम्हाला नॉलेज घेणं गरजेचं आहे. टेक्निक आणि स्ट्रॅटेजी. हा व्यवसाय, पुन्हा पुन्हा सांगतो, हा व्यवसाय स्ट्रॅटेजीवर अवलंबून आहे. आणि आता तुम्हाला कोणी म्हणतं मग कोणी नोकरी मिळेल का, असं आता म्हणजे वेबिनार नेहमी चालतात, मग नोकरी मिळेल का, आणि कोणाला काही व्यवसाय. आपण हा आजचा जो उद्देश आहे आपल्याला व्यवसाय मिळवण्यासाठी आहे. नोकरी तर मिळतेच, पण नोकरी करू नका सांगतो. नोकरीमध्ये कमी पैसे मिळतात, पण या व्यवसायामध्ये तुम्हाला कमीत कमी 1,20,000 रुपये महिन्याला कसे मिळतील याच्या आपण स्ट्रॅटेजी शिकवतो. मित्रांनो, अतिशय महत्वाचं आणखी नोकरी आणि व्यवसाय दोघांमधला फरक सांगतो तुम्हाला. आता नोकरीसाठी शिक्षणाची गरज असते, परंतु व्यवसायासाठी शिक्षणाची गरज नाही. मग कशाची गरज आहे? व्यवसायासाठी आपल्याला प्रशिक्षणाची गरज आहे. म्हणजे तुम्ही ट्रेन असाल तर तुम्ही काहीही काम करू शकतो. परंतु आता उदाहरण सांगतो तुम्हाला, एक आपला न्हावी आहे. आता न्हावी जर असेल, न्हाव्याकडे काही शिक्षण वगैरे काही नसतं आणि त्याचा शिक्षणाचा त्या न्हाव्याचा काही संबंध नाही, परंतु त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे, टेक्निक घेतलेलं आहे, कटिंग करण्याचं टेक्निक घेतलेलं आहे. आणि कोणी मोची असेल, मोची सुद्धा तो ट्रेन होत असतो. म्हणजे त्यांच्या परंपरानुसार त्याला ट्रेन झाल्याशिवाय तो व्यवसाय करू शकत नाही. इथं शिक्षणाची काही गरज नाही. आता उदाहरण आणखी एक प्लंबर असतो. आपल्या पूर्ण घरामध्ये पूर्ण जर काही काम पडलं असेल तर त्या प्लंबर काही शिकलेला नसतो, परंतु 1,000-2,000 रुपये तो 5,000 रुपये तो दररोज कमवतो. असा या प्लंबरचा हा टेक्निक आहे. आता प्लंबरचा समजा, प्लंबरचा एवढं त्याचं प्रशिक्षण घेतलेलं असल्यामुळं तो एवढा 5 ते 10,000 रुपये कमवू शकतो. परंतु नोकरीमध्ये त्याला काही व्हॅल्यू नाही. नोकरीमध्ये तुम्हाला जर असं हे असतं की बायोडाटा तयार करायचा, बीकॉम, बीएससी काय डिग्री वगैरे काही असेल तर तुम्हाला ते आवश्यक असतं आणि त्याची इंटरव्ह्यू द्यायची, नंतर तुम्हाला नोकरी मिळते. परंतु या व्यवसायासाठी आणि तिथं पगार कमी असतो, 10 ते 15,000 रुपये प्रायव्हेटमध्ये. पण इथं मात्र तुम्ही 1,20,000 रुपये कमीत कमी कमवू शकता. फक्त तुमच्याकडं स्ट्रॅटेजी आणि टेक्निक आणि प्रिन्सिपल या ज्या 3 गोष्टी आहे असणं या गरजेचं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही शक्यतो प्रयत्न करणं खूप गरजेचं असतं. प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला म्हणजे प्रयत्नाची वाट शेवटी ही यशाला जाऊन मिळते. हे वाक्य तुम्ही लिहून ठेवा. कारण हे आता जर तुम्हाला प्रयत्न केले नाहीच तर मग तुम्हाला इथे यश मिळणार नाही. म्हणजे आज तुम्ही जर थोडंफार काही शिकलेले आहात, थोडंफार म्हणजे एक पॉईंट म्हणजे एक टेक्निक शिकवलं, एकदम तुम्हाला आज शिकवलं जात नाही. आणि तुम्ही भविष्यामध्ये तुम्हाला तरी कमीत कमी 90 दिवस तुम्हाला याचं ट्रेनिंग घ्यायचं आहे. 90 दिवस तुम्हाला शिकायचं आहे. पुढं म्हणजे वेगवेगळे पॉईंट असतात, तुम्हाला ते स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे. अतिशय महत्वाचं म्हणजे आणखी आजचा वेबिनार 90 मिनिटाचा आहे. आपण हा वेळ द्यायचा आहे. मित्रांनो, आता आपण बघूया की आपण स्टेप बाय स्टेप बघूया की आता आपण हा वेबिनार कोण कोण करू शकतो. हा एक महत्वाचा प्रश्न आहे. हा वेबिनार तुम्ही डॉक्टर असाल, इंजिनियर असाल, कोणी गृहिणी असेल, कोणीही असू द्या, कोणी विद्यार्थी असेल, कोणी घरकाम करणारी कोणीही महिला असेल, त्यांच्यासाठी हा वेबिनार आहे. आणि ते सुद्धा याच्यामध्ये पैसे कमवू शकतात, इतकं महत्वाचं आहे. पण कोण करू शकत नाही हे पण महत्वाचं आहे.
कारण की यामध्ये ज्यांना एक शिक्षण देण्यासाठी, प्रशिक्षण घेण्यासाठी जे वेळ देऊ शकत नाही ते हे वेबिनार करू शकत नाही. पुन्हा आणखी असं आहे, कोणी याच्यामध्ये एजंट असेल, तुमच्यामध्ये कोणी एजंट असेल, कोणी व्यवसाय करत असेल, पण त्यांना 2, 3, 5 वर्ष झालेले आहे, पण त्यांना यश मिळालं नाहीये, मग त्यांचं काहीतरी कमी असेल, काहीतरी नॉलेज स्ट्रॅटेजी कमी असेल, हा वेबिनार त्यांच्यासाठी आहे. मित्रांनो, हा वेबिनार आणखी म्हणजे शक्यतो सर्वांसाठीच आहे आणि आपण प्रत्येकाने वेगवेगळ्या, आता आपण स्टेप बाय स्टेप बघूया की आपण पुढे काय काय शिकायचं आहे. आपण पीपीटी ओपन करतो, आपण शिकूया सर्व. पहिली गोष्ट आहे, तर आपण आता ह्या वेबिनार मध्ये तुम्हाला 90 मिनिटं द्यायची आहे. मग आपण नेमकं तिथं काय काय शिकणार आहोत हे पण महत्वाचं आहे की या वेबिनार मध्ये तुम्हाला 90 मिनिटं दिल्यानंतर तुम्हाला रिअल इस्टेट कन्सल्टंट म्हणजे काय असतं, रिअल इस्टेट म्हणजे काय असतं आणि रिअल इस्टेटचे प्रकार कोणकोणते आहे, रिअल इस्टेटचे प्रकार माहीत झाल्यानंतर तुम्हाला रिअल इस्टेटचे मार्केट कोणकोणते आहे खूप महत्वाचं आहे. हे सेक्रेट मध्ये मी ठेवलेलं आहे. मी तुम्हाला ते काही वेळानंतर सांगणार आहेतच. पुन्हा तुम्हाला याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करून दाखवणार आहे की आपण महिन्याभरात पैसे कसे कमवू शकतो, आपल्याला काय काय करावं लागेल, आपल्याला ह्या तिन्ही ज्या गोष्टी आहेत त्या केल्यानंतर खरंच पैसे मिळू शकतात का, हे आपण मी प्रत्यक्ष तुम्हाला दाखवणार आहे. हे एकदम स्टेप बाय स्टेप आपण सर्व शिकणार आहोत आणि याच्यामध्ये ह्या व्यवसायामध्ये चॅलेंज आहे का, रिस्क आहे का, हे पण बघणार आहोत. आणि तुम्हाला शेवटच्या 10 मिनिटांमध्ये दाखवणार आहे की इथं ह्या व्यवसायामध्ये पाच इन्कम मिळणार आहे. बिना भांडवल 1 रुपया खर्च करायचा नाही आणि पाच इन्कम मिळणार आहे. मग ते 5 इन्कमचं मी तुम्हाला मी चार्ट दाखवणार आहे. त्या चार्टचा तुम्ही स्क्रीनशॉट काढायचा आणि त्याचा स्टडी करायचा आहे काही 2 मिनिटांमध्ये. आणि रेरा म्हणजे काय असतं, रेरा म्हणजे काय असतं ह्याची पण मी तुम्हाला माहिती देणार आहे थोडक्यात. रेरा नेमकं काय कामाचं आहे, आपलं आवश्यक आहे का आणि आपल्याला आवश्यक नाही का, याचा काय काय उपयोग होतो, रेरा म्हणजे नेमकं काय असतं आणि गरज आहेच का आणि काही गरज नाही, ते पण आपण मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. मित्रांनो, आता पुन्हा आणखी मी तुम्हाला हे सांगणार आहे की आपल्याला रिअल इस्टेट कन्सल्टंट बनायचं आहे. हे सर्वात महत्वाचं सांगितलं की रिअल इस्टेट कन्सल्टंट बनायचं आहे, पण का बनायचं आहे हे सर्वात महत्वाचं आहे की तुम्हाला रिअल इस्टेट कन्सल्टंट बनल्यानंतर का बनायचं आहे. आता यामध्ये आवाज करायचा नाहीये, आवाज मित्रांनो, आवाज करू नका. आपल्याला रिअल इस्टेट कन्सल्टंट का बनायचं आहे की यामध्ये एकदम म्हणजे स्वतःच आपण याच्यामध्ये कोणी मालक नाही. आपला विशेष म्हणजे आपण कोणीही मालक तुम्हाला असणार आहे. आवाज करू नका, असे सांगते. आपला म्यूट करा, आपला माईक म्यूट करा. अक्षय सर्वांना मी म्यूट ऑल करून टाकतो. आणि आपला रिअल इस्टेट कन्सल्टंट मध्ये आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात, आपल्याला टेक्निक माहित असतं आणि आपण त्यामध्ये ऍडवायझर आणि कन्सल्टंटचा सल्ला देण्यासाठी आपण सक्षम असतो. म्हणून आपल्याला रिअल इस्टेट कन्सल्टंट बनायचं आहे. आपली एक नेटवर्किंग वाढणार आहे आणि सतत शिकण्याची तुम्हाला एक प्रॅक्टिस होणार आहे. त्या सतत शिकण्यामुळं तुम्हाला तिथं उत्पन्न मिळण्याची जास्त शक्यता आहे. आपण जर सतत शिकल्यानंतरच आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न मिळत असतं. आणि सर्वात महत्वाचं आणखी आपल्याला एक स्किल असतं, स्ट्रॅटेजी असतं आणि वेगवेगळे शिकायला मिळतं. त्यामुळे आपल्याला रिअल इस्टेट प्रोफेशनल कन्सल्टंट बनायचं आहे. मित्रांनो, आपल्याला आणखी एक बघायचं आहे की आपल्याला एक थोडं जाणून घ्यायचंय आपल्याकडून की आपण कोणत्या जिल्ह्यातून आलेला आहात आणि आपल्या जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे आणि त्याच्या खाली तुमचा कॉन्टॅक्ट नंबर लिहायचा आहे चॅट बॉक्स मध्ये. मित्रांनो, आपल्याला चॅट बॉक्स मध्ये थोडंसं इंट्रोडक्शन घेतो तुमचं 1 मिनिटासाठी की आपला कोणत्या जिल्ह्यातून आलेला आहात,
आणि त्या जिल्ह्याचं नाव लिहायचं आणि त्याच्या खाली तुमचा कॉन्टॅक्ट नंबर लिहायचा आहे. प्रत्येकाने लिहायचं आहे की आपण प्रत्येकाने लिहायचा आहे प्रत्येकाने लिहायचं आहे. प्रत्येकाने आपला नंबर लिहायचा आहे आणि त्याखाली जयेश बोरसे नाशिक यांचं स्वागत आहे आजच्या या वेबिनार मध्ये. पुणे सिटी मधून निलेश यांचं स्वागत आहे आजच्या वेबिनार मध्ये. आणि रॉकी मुंबई यांचंही स्वागत आहे आपल्या आजच्या वेबिनार मध्ये. राजेंद्र पिंगळे यांचं स्वागत आहे, बीडून जॉईन झालेले आहेत आणि त्यांचंही स्वागत आहे. छत्रपती संभाजीनगरहून त्यांचं नाव लिहायचंय. संभाजीनगरहून कोण जॉईन झाले 266 त्यांचं नाव लिहायचंय. टर्निंग 20 नंबर याचं नाव टाईप करायचं आहे. वैजापूरहून संभाजीनगर जॉईन झालेले आहे श्रीहरी जाधव यांचे स्वागत आहे. अक्षय सातारा, योगेश जाधव, ओके. प्रत्येकाने आपलं जिल्ह्याचं नाव टाईप करायचं आणि आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर लिहायचा आहे. सर्वांचं स्वागत आहे. आणि प्रत्येकाने आपलं व्हिडिओ ऑन करायचे आहे 1 मिनिटासाठी. प्रत्येकाने व्हिडिओ ऑन करायचे आहे 1 मिनिटासाठी. त्यामध्ये 2 फायदे आहे. व्हिडिओ ऑन केल्यानंतर तुमचे 2 फायदे होणार आहे. पहिला फायदा असा आहे की तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे, कारण तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढणार आहे त्यासाठी. आणि दुसरा फायदा असा आहे की या सिस्टीम मध्ये तुम्ही व्हिडिओ ऑन जर नाही केलं तर तुम्हाला ही सिस्टीम काढून टाकते. तुम्हाला कोणाला काढायला नाही पाहिजे असेल तर तुम्ही 1 मिनिटासाठी आपल्याला व्हिडिओ ऑन करायचा आहे. प्रत्येकाने व्हिडिओ ऑन करायचे आहे. 1 मिनिटासाठी काही जास्त वेळ नाहीये तिथं. प्रत्येकाने व्हिडिओ ऑन करायचे आहे. 1 मिनिटासाठी व्हिडिओ ऑन करायचा आहे. आणि आपण ज्यांनी केलं नाहीये ते त्यांचं सिस्टीम त्यांना काढून टाकणार आहे. त्यामुळे आपल्याला जर ऐकायचं असेल, आपल्याला 1 तास आपल्याला तिथं हे करायचं असेल, नॉलेज घ्यायचं असेल तर आपल्याला व्हिडिओ ऑन करणे अनिवार्य आहे. ते काय रिअलमी, कोण आहे रिअलमी यांनी व्हिडिओ ऑन करायचा आहे. विनोद देशमुख यांनी व्हिडिओ ऑन करायचा आहे. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला इथं चॅटबॉक्स मध्ये टाईप करायचं आहे. ओके, धन्यवाद. तुम्ही तुमचं हे मला एक इंट्रोडक्शन दिलेलं आहे, परंतु तुम्हाला पण माहिती झालं पाहिजे की नेमकं आपण हा वेबिनार करतो, हा वेबिनार कोणाचा आहे आणि या वेबिनार मध्ये आपल्याला नेमकं कोणाचा वेबिनार घेऊन आपल्याला कोणतं नॉलेज मिळणार आहे. व्हिडिओ ऑन होत नाही. ओके, ठीक आहे. व्हिडिओ ऑन होत नाही. झाला होता केव्हाचा व्हिडिओ ऑनच होता तुमचा. व्हिडिओ ऑन होत नाही. व्हिडिओ ऑनच आहे तुमचा अक्षय. तर मला हा वेबिनार नेमका कोणासाठी आपण करतो, नेमका आपण योग्य आहे का इथं वेबिनार आपल्याला ऐकायचं आहे का, आपला नेमकं कोण आहे तर तुम्हाला त्या सुद्धा मी माझा छोटासा परिचय देतो. मित्रांनो, मी दिनकर बावस्कर नाशिकहून बोलतो तुमच्याशी. आणि मी सिव्हिल इंजिनियर आहे जिल्हा परिषद मध्ये नाशिक विभागामध्ये. आणि मला एक छंद आहे की आपल्याला नवीन नवीन वेगवेगळ्या व्यक्तींना काही शिकवण्याचा आणि माझ्याकडे जे नॉलेज आहे हा दुसऱ्यांना वाटण्याचा.